नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला घर खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. गृह प्रकल्पातील सशुल्क पार्किंगच्या तक्रारींची महारेराने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे बिल्डरला आता फ्लॅट विकतानाच पार्किंगबाबतची सर्व माहिती ग्राहकाला द्यावी लागणार आहे. ही माहिती विक्री कराराच्या वेळी जोडपत्राच्या स्वरूपात द्यावी लागणार आहे. पार्किंगचं इमारतीतील ठिकाण, पार्किंगचा आकार, उंची, रुंदी इत्यादी तपशील जोडपत्रामध्ये असणार आहे. महारेराच्या या नवीन नियमामुळे घर घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आता बातमी महागाईची. देशात यंदा पाऊस समाधानकारक असल्याने खाद्यवस्तूंची महागाई पुढील काळात कमी होईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्रालयाने वर्तवलाय. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याने शेतीचं उत्पादन वाढून खाद्य महागाईचा दर कमी होण्याची शक्यता आहे. आता बातमी कांदा निर्यातीची. कांदा निर्यात बंदी शिथिल करत केंद्र सरकारने देशातील 3 बंदरातून पांढरा कांदा विदेशात निर्यात केलाय. गुजरातमधल्या 2 आणि महाराष्ट्रातील JNPT बंदरातून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. सध्या निवडणुकीचा काळ असल्याने कांदा निर्यातीवर बंदी कायम आहे. मात्र मित्र राष्ट्रांच्या मागणीनुसार ठराविक प्रमाणात कांदा निर्यातीला मुभा देण्यात आली आहे. आता बातमी ICICI क्रेडिट कार्डची. नुकतंच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड संबंधित झालेली मोठी चूक समोर आली आहे. ICICI बँकेने जवळपास 17,000 क्रेडिट कार्ड ब्लॉक केले असून चुकीच्या मॅपिंगमुळे जुन्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना नवीन क्रेडिट कार्ड ग्राहकाची संपूर्ण माहिती लीक झाली होती. परिणामी बँकेने तब्बल 17,000 कार्ड ब्लॉक केले आहेत. ग्राहकांना आता नवीन कार्ड देण्यात येणार आहेत अशी माहिती बँकेने दिली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणाचंही यामध्ये आर्थिक नुकसान झालं नाही. कुणाचं आर्थिक नुकसान झालं असल्यास बँक नुकसान भरपाई देखील देणार आहे. आता बातमी म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंदर्भातली. लहान शहरं आणि खेडेगावातील नागरिकांच्या डायरेक्ट म्युच्युअल फंडाच्या खात्यांची संख्याही शहरी भागातल्या नागरिकांपेक्षा जास्त झाली आहे. शहरी भागातही म्युच्युअल फंड खात्यांची संख्या ही 2,60,00,000 एवढी आहे. तर ग्रामीण भागातील म्युच्युअल फंड खात्यांची संख्या 2,81,00,000 एवढी आहे. आता बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PFची. 2023 ते 24 या आर्थिक वर्षात PFच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. 8.15 ऐवजी आता PFचा व्याजदर हा 8.25% करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात नवीन व्याजदराने रक्कम PF खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती PF कार्यालयाने दिली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.